आता 12वीची आय टीची जी एक्झाम आहे त्यामध्ये स्क्रीनवरती तुम्हाला अशा प्रकारची विंडो दिसेल. मग ज्यावेळेस पेपर स्टार्ट होईल त्यावेळेस काय करणार तुम्ही ह्या विंडोवर या स्टार्ट एक्झाम बटनवर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर इथं ओके. नंतर अशा पद्धतीने तुम्हाला हे तुमचे फिलिंग द ब्लँक्स क्वेश्चन दिसतील. हे तुमचे सर्व प्रश्न आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या प्रश्नावरती तुम्ही जाऊ शकता. हे बघा, तुम्हाला वाटलं चौथा प्रश्न सोडवायचा चौथा सोडा, पाचवा सोडायचा असेल पाचवा सोडा, आठवा सुरुवातीला सोडायचा तर आठवा सोडा. तुम्ही पाहिजे तो प्रश्न पाहिजे त्या सिक्वेन्समध्ये सोडू शकता. समजा मी पहिला प्रश्न आहे, मी याच्यावरती काहीतरी रँडमली आन्सर टाईप करतो. ओके, हे जे फिलिंग द ब्लँकचे आन्सर आहे हे कॅपिटल लेटरमध्ये टाईप होतात. बाकी इतर डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे त्यांचे आन्सर हे स्मॉल लेटरमध्ये टाईप होते. अशा पद्धतीने मी सपोज फिलिंग द प्रश्न कंप्लीट केला. मी नेक्स्ट क्वेश्चनवरती जाण्यापूर्वी काय करणार, सबमिट बटनवर क्लिक करणार. मग इथं सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर काय झालं तर ओके म्हणायचं. म्हणजे जे प्रश्न तुम्ही टाईप केले 2 असेल 4 असेल किंवा पूर्ण प्रश्न सॉल्व केलेला असेल सर्व उत्तरं काय झाले सबमिट झाले. त्यानंतर तुम्ही काय करणार, सेकंड क्वेश्चनवरती क्लिक करणार. त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते क्वेश्चन तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता. खाली जाण्यासाठी यासाठी स्क्रोल बार आहे बघा, या पद्धतीने तुम्ही शेवटच्या प्रश्नापर्यंत जाऊ शकता. ओके, आणि या पद्धतीने तुम्ही काय केले प्रश्न सर्व सॉल्व केले. आणि इथं काय म्हणणार पुढे नेक्स्ट क्वेश्चनवरती जाण्यापूर्वी तुम्ही काय म्हणणार सबमिट बटनवर क्लिक करणार. बघा, सबमिट बटनवरती क्लिक केलं पुन्हा इथं काय म्हणणार ओके. ओके, चुकूनही कोणीही ह्या बटनवर क्लिक करायचं नाही फिनिश एक्झामवरती. जर चुकून तुमच्याकडून फिनिश एक्झामवरती बटनवर क्लिक झालं तर काय होणार आहे, तुमची एक्झाम पूर्ण होण्यापूर्वीच काय होईल तुमची आन्सर शीट जमा होईल. तर ह्या बटनवर क्लिक होणार नाही याची काळजी घ्यायची. सपोज आता मला काय करायचं, सपोज थर्ड क्वेश्चन नाही ते फोर्थ येतोय तर मी फोर्थ क्वेश्चनवरती इथं क्लिक करणार. त्यानंतर काय करणार 1 बाय 1 ते सर्व प्रश्न काय करणार मी सोडवणार. मला पाहिजे ते प्रश्न मला 2 येत असेल किंवा पूर्ण येत असेल एकच येत असेल जेवढे प्रश्न येतील तेवढे सोडवायचे आणि कुठं क्लिक करायचं सबमिट बटनवर क्लिक करूनच पुढील प्रश्नावरती जायचं. अशा पद्धतीने मी 1 बाय 1 काय केले सर्व प्रश्न सोडवले. आता माझे सर्व प्रश्न सॉल्व झाल्यानंतर मी तो फायनल सबमिट बटन म्हणणार. हा पण प्रश्न माझा जमा झाला. आता माझे सर्व क्वेश्चन इथं 2 कलरचे बटन दिसत आहे, एक आहे ग्रीन आणि एक आहे रेड. ग्रीनचा अर्थ काय झाला त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे. रेडचा अर्थ असं झाला की तो प्रश्न अजून तुम्ही सोडवलेला नाही. ओके, लक्षात. क्वेश्चन 1मध्ये तुम्ही 3 प्रश्न सोडवले नाही, 2मध्ये 1 सोडवलं नाही, 7मध्ये 5 सोडवले नाही, 8मध्ये 2 सोडवले नाही. अशा पद्धतीने तुम्ही कोणता क्वेश्चन बाकी आहे ते तुम्ही चेक करू शकता. यानंतर तुम्ही काय करणार, ज्यावेळेस पूर्ण क्वेश्चन सॉल्व होतील त्यावेळेस तुम्ही फिनिश एक्झाम या बटनवर क्लिक करणार. फिनिश एक्झाम क्लिक. बघा, आर यू शुअर यू वॉन्ट टू फिनिश द एक्झाम, येस. ओके, इथं एक पासवर्ड असेल तो पासवर्ड मी टाकेल. त्यानंतर तुमची एक्झाम काय होईल कंप्लीट होईल. आता सपोज मी इथं पासवर्ड टाकणार. ओके, इथे पासवर्ड टाकला आणि इथं काय म्हटलं ओके. तुमची एक्झाम काय झालेली आहे सबमिट झालेली आहे.